नाशिकची कन्याकुमारी जिज्ञासा जोशी जिल्ह्यातील पहिली राष्ट्रीय शालेय मल्लखांब खेळाडू। भारतीय मल्लखांब खेळाचे उगमस्थान असणाऱ्या आपल्या नाशिक जिल्ह्यातील पहिली कन्या कुमारी जिज्ञासा प्रशांत जोशी ही राष्ट्रीय स्तर शालेय मल्लखांब स्पर्धा उज्जैन 2025 येथे प्रथमच जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू ठरली। त्यामुळे नाशिककरांची मान अभिमानाने उंचावली असून तिने विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमी विभागीय क्रीडा संकुल गणेश व्यायामशाळा जेल रोडमध्ये मल्लखांबचे प्रशिक्षण हे प्रशिक्षक श्री प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले होते। तिने मिळवलेल्या यशाबद्दल विभागीय क्रीडा उपसंचालिका सौ स्नेहल साळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ सुनंदा पाटील तसेच जिल्हा मल्लखांब संघटना सचिव श्री सुखराज कोचर, सहसचिव श्री नितीन जोशी, अध्यक्ष अजितदादा बणे, मनोजभाई मालपाणी, बाळासाहेब रणशूर दादा यांनी मनपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी जिज्ञासा प्रशांत जोशी। मी विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक या अकॅडमीत मल्लखांब खेळाची गेल्या 11 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे। 3 दिवस जेल रोड या गणेश व्यायामशाळेत क्लबला, 3 दिवस नाशिक रोड आणि त्याच्यानंतर अत्याधुनिक ह्या शनिवार रविवार विभागीय क्रीडा संकुलला प्रॅक्टिस करायला लागली। आणि माझे कोच प्रशांत जोशी सर यांनी मला खूप मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज राष्ट्रीय पातळीवर हे सर्व काही करू शकले। धन्यवाद। अजून ऑलिम्पिकला पण घ्यायचं आहे आणि तसे नाशिकच्या ज्या मुली आहेत त्यांना पण प्रोत्साहित करायचं आहे का तुम्ही पण करू शकता आणि भारताला पण हे करायचं आहे, भारताकडनं खेळायचं आहे मला पुढे। थँक्यू। नितीन जोशी, नाशिक जिल्हा मल्लखांब शिक्षण संस्था याचा खजिनदार म्हणून आपल्याला माहिती देऊ इच्छितो का नाशिकसाठी आज एक अभिमानाचा क्षण आलेला आहे। नाशिक जिल्ह्याची कन्या ही राष्ट्रीय स्पर्धांसाठी, शालेय राष्ट्रीय स्पर्धांसाठी तिची निवड होऊन तिने त्या ठिकाणी नाशिकचा झेंडा रोवलेला आहे आणि तिथे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळून नाशिककरांसाठी अभिमानाचा क्षण तिने निर्माण करून दिलेला आहे। जिज्ञासा ही विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमी नाशिक इथे प्रशिक्षण घेते। त्याचे प्रशिक्षक आहेत प्रशांत जोशी सर। तिची आई आपल्या पाठीमागे उभी आहे। आज तिने या मिळवलेल्या यशाबद्दल तिचं नाशिक जिल्हा मल्लखांब शिक्षण संस्था तसंच विश्व जिज्ञासा स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आपण अभिनंदन करतो आणि